वरदलक्ष्मी व्रतकथा. चारुमती नावाच्या एका पतिव्रता स्त्रीला देवी लक्ष्मी स्वप्नात दिसली आणि तिने तिला दरवर्षी श्रावण महिन्यात लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. या पूजेने तिला आणि तिच्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळेल असेही सांगितले. त्यानुसार चारुमतीने देवीची पूजा केली आणि तिला हवे असलेले सर्व काही मिळाले. तेव्हापासून वरदलक्ष्मी व्रत करण्याची प्रथा सुरू झाली. चारुमती ही एक धार्मिक आणि प्रेमळ स्त्री होती. ती आपल्या पती आणि सासू सासऱ्यांची खूप सेवा करत असे. एके दिवशी तिला स्वप्नात देवी लक्ष्मी दिसली. देवीने तिला सांगितले की श्रावण महिन्यात माझ्या व्रताचे पालन केल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होईल. चारुमतीने देवीचे बोलणे सत्य मानले आणि तिने श्रावण महिन्यात लक्ष्मी देवीची पूजा करण्यास सुरुवात केली. तिने भक्तिभावाने देवीची आराधना केली. तिच्या भक्तीमुळे देवी प्रसन्न झाली आणि तिने चारुमतीला तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. चारुमतीच्या व्रतामुळे तिच्या कुटुंबाला खूप आनंदाने समृद्धी मिळाली. तिच्या घरामध्ये कधीही धान्याची आणि पैशाची कमतरता भासली नाही. तिच्या या व्रतामुळे इतर स्त्रिया देखील प्रेरित झाल्या आणि त्यांनी हे व्रत करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे वरदलक्ष्मी व्रत करण्याची प्रथा सुरू झाली आणि आजही अनेक स्त्रिया हे व्रत भक्तिभावाने करतात.